मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीने ठेवायचे आणि ब्लाऊज कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर बघा, हा मी कापड घेतलेला आहे. मी माझ्याकडनं ही बंद बाजू मी ठेवलेली आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला हा खुला भाग ठेवायचा आहे. तर यावर आपल्याला पेपर कटिंग करायचे आहे. पेपर कटिंग मी करून ठेवलेली आहे. यामध्ये पूर्ण मी माप ही वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही अशीच्या अशीच ठेवून हे संपूर्ण ब्लाऊज कट करायचा आहे. तर बघा, हा पाठीमागचा भाग आहे. तर अशा पद्धतीने हे ठेवायचा आहे. जो गळ्याचा भाग आहे तो आपल्या जॉईंट भागाकडे आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तशीच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला तर इथे मला दुसरा गळा टाकायचा आहे. हा भाग आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ब्लाऊज पीसचा कापड कसा उरेल याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर इथे बसणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला ही इथेच घ्यावी लागणार आहे. तर हे आपल्याला क्रॉसमध्ये नाही, सरळ भागातच आपल्याला हे सर्व ठेवून कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने आपली इथे मार्किंग करणं झालेली आहे आणि आता आपण याला कट करूया. तर सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ही कटिंग करून घ्यायची आहे. गळा तुम्हाला ज्या पद्धतीने टाकायचा आहे डिझाईनचा, त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. तर ही मापे मी संपूर्ण वाढून घेतलेली आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर हे 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बरोबर आपला डावा हात हा कापडावर ठेवूनच आपल्याला हे अशा प्रकारे कट करायचा आहे, नाहीतर कापड हा कमी जास्त होतो आणि आपली कटिंग व्यवस्थित येत नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी हे 3 पार्ट कट केलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली इथे कटिंग झालेली आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे आणि हे आपले प्रिन्सेस कट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे. तर बाही मला ही डिझाईनमध्ये कट करायची आहे. तर याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकता येते, पण तरी पण तुम्हाला मी बाही कशा पद्धतीने टाकायची ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मी ही फोल्ड केलेली ते बाही मी कट केलेली आहे. तर आपलं जो हे ब्लाऊज साधा आहे त्याच्यामुळे 1 इंच आपल्याला इथे तुरपाईसाठी लागणार आहे. तर हे 1 इंच मी तुरपाईसाठी घेतलेला आहे.
तर आपल्याला ब्लाऊज पीसवर टाकताना अशा पद्धतीने टाकायचं आहे. म्हणजे हे 1 इंच आपल्याला तिरपाईसाठी लागणार आहे आणि एवढं आपल्याला बाही लागणार आहे. तर जर तुमचं जर ब्लाऊज हे अस्तरचं असेल तर तुम्हाला फक्त अर्धा इंच तुम्हाला एवढं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारे बाही कटिंग करायची आहे. तर मला एल्बोची बाही हवी आहे आणि ते मी डिझाईनमध्ये कट करणार आहे, त्यामुळे मी आत्ताच ही बाही कट करणार नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.